आहे हा प्लांट एसीचा अर्थ ऑटोक्लेव्ड एरिएटेड कॉन्क्रीट ब्लॉक म्हणजे हे आपण आता ज्या विटा आहेत आपण ज्या रेग्युलर वापरतो त्याच्याऐवजी नवीन आलेला हा प्रकार आहे. आज आपण ह्याची प्रोसेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी आहे ती बघायची आहे. पहिल्यांदा ह्याच्यात आपण रॉ मटेरियल वापरतोय. रॉ मटेरियल म्हणजे काय तर लाईम, ॲल्युमिनियम, त्यानंतरनं सिमेंट, फ्लाय ॲश हे आणि जिप्सम हे मटेरियल आपण वापरतोय. मग पहिल्यांदा सगळ्यात आत गेल्या आपण पहिल्यांदा काय बघितलं तर फ्लाय ॲश आणि वॉटर याचं स्लरी तयार करायची. नंतरनं दुसरं ते 1400 नंतरनं आपण एका मिक्सरमध्ये घालायचं. ते सगळं 1400 RPM वरती रोटेट करायचं. त्यामध्ये सिमेंट, ॲल्युमिनियम आणि लाईम हे सगळं मिक्स करायचं. त्यानंतरनं जिप्सम आपण हार्डनिंगसाठी वापरतोय आणि ॲल्युमिनियम आपण ते जे विटेचं जे ओझं असते ते कमी करण्यासाठी आपण ते लाईट वेटनिंगसाठी वापरतोय. त्यानंतरनं आपण ही सगळी प्रोसेस करायची. ती सगळी एका मोल्डमध्ये घालायची. मोल्डमध्ये त्याचं सगळं एक 24 तास त्याला मोल्डमध्ये ठेवायचं. नंतरनं 24 तास झाल्यानंतरनं की ते बाहेर आणायचं. ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कट करण्यासाठी ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कटिंग मशीन असते तिथं वापरायचं ते सगळं. आणि नंतरनं हे ऑटोक्लेव्ड म्हणून एक मशीन आहे आपल्या इथं समोर. त्याच्यामध्ये 1200 डिग्री टेम्परेचरवरती ते सगळं 12 तासासाठी स्टीम प्रोसेससाठी वापरायचं. आणि ते झालं की लगेचच आपण ती सगळी प्रोसेस झाल्यावर लगेच आपण असे ब्लॉक आपण बघू शकतो आणि तिथून लगेच आपण ते डिस्पॅच करू पण शकतो. थँक्यू.